Hi students, today we will discuss the applications of Pascal's law. याआधी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले की पास्कल्स लॉचं स्टेटमेंट कशा पद्धतीचं आहे. तर पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एन्क्लोज्ड फ्लुइड, म्हणजे कुठल्याही एन्क्लोज्ड फ्लुइडमध्ये, जसं इथे ह्या डायग्राममध्ये दाखवलं आहे अशा पद्धतीचं कुठलंही जर एन्क्लोज्ड फ्लुइड असेल, एन्क्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली, म्हणजे सगळीकडं सारख्या पद्धतीनं ते प्रेशर काय होतं, अप्लाय होतं. अँड एन्क्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉईंट, म्हणजे याच्यामध्ये त्या लिक्विडमध्ये किंवा त्याच्यामध्ये पूर्ण लिक्विडमध्ये हे फ्लुइड काय होतं, अनडिमिनिश्ड ट्रान्समिट होतं, म्हणजे सगळ्या पॉईंटला त्याचा प्रेशरचा इफेक्ट जाणवतो किंवा प्रेशर अप्लाय होतं. अँड इक्वली ॲट एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड अँड अल्सो ऑन द ऑल ऑफ कंटेनर. आणि ह्या ज्या कंटेनर्सच्या ऑल आहेत, म्हणजे फॉरेनने इथं दाखवल्यासारखं इथं जी ऑल आहे ही ऑल आहे कंटेनरची, याच्यावरती सुद्धा ते प्रेशर अप्लाय होतं असं सांगितलं. दिस इज द पास्कल्स लॉ. हे होतं पास्कल्स लॉचं स्टेटमेंट. आता आपल्याला पाहिजे की ह्या पास्कल्स लॉच्या स्टेटमेंटचा कशामध्ये उपयोग केला जातो. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार पास्कल्स लॉच्या स्टेटमेंटनुसार आपण हे सांगू शकतो की समजा आपण एखाद्या कुठल्याही सिस्टीमवरती जर स्मॉल फोर्स लावला किंवा स्मॉल फोर्समुळं जर जास्त प्रेशर किंवा स्मॉल प्रेशरनं जर जास्त फोर्स अप्लाय होत असेल, तर त्यावेळेस त्याचा आपण कशा पद्धतीने किंवा तिथं आपण अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. मग ही हायड्रॉलिक लिफ्टमध्ये ह्याच पद्धतीनं असं केलं आहे की आपण सांगतो की प्रेशर इज इक्वल टू आपण याच्या आधी लिहिलं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. हे फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया आहे प्रेशरच्या डेफिनेशननुसार. मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया, इथं दोन काय केलेत, या पद्धतीचे कंटेनर कन्सिडर केलेत. ह्या पद्धतीचे दोन कंटेनर आहेत इथं. म्हणजेच यानुसार याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्या मशीन्सचा हायड्रॉलिक लिफ्ट आहे, हे कन्स्ट्रक्शन हायड्रॉलिक लिफ्टचं आहे. याच्यामध्ये S1 आणि S2 हे दोन पिस्टन्स आहेत. दिस इज द S2 piston and this is S1 piston. P1 means the pressure applied in this container. ह्या कंटेनरमध्ये अप्लाय होणारं हे प्रेशर आहे. आणि P2 म्हणजे याच्यामध्ये अप्लाय होणारं प्रेशर. दीज आर टू इंटरकनेक्टेड कंटेनर्स, म्हणजे हे दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत, एकमेकाला जोडले गेलेले आहेत. आता लॉजिक इथं असं आहे की आपण करणार काय, प्रेशर ह्या कंटेनरमध्ये एक्झर्ट करणार आहेत, तर त्याचा इफेक्ट आपल्याला ह्या कंटेनरमध्ये कसा जाणवतो हे इथे एक्सप्लेन केलं आहे. दिस आर द टू टँक्स. दिस इज द फर्स्ट टँक अँड दिस इज सेकंड टँक कंटेनिंग अ फ्लुइड फिटेड विथ टू पिस्टन्स. म्हणजे हे दोन जे पिस्टन आहेत, पिस्टन म्हणजे हे जे पिस्टन्सनी कव्हर केलेले, म्हणजे हे S1 अँड S2 दीज आर द टू पिस्टन्स. जर कंपॅरिझन केलं तर ह्या S1चा एरिया जो A1 आहे, दिस इज व्हेरी लेस दॅन A2. हे इथे दिसते, आपल्याला क्लिअरली दिसतंय की ह्या S1 पिस्टनचा हा जो एरिया आहे हा खूपच लहान आहे S2 पिस्टनच्या एरियापेक्षा. मग S2 पिस्टनचा एरिया ग्रेटर आहे तरी, आणि आपण अप्लाय करणारा फोर्स कोण आहे, जे ह्या S1 पिस्टनवरती आपण काय करणार आहेत, फोर्स F1 अप्लाय करणार आहेत. तर त्यामुळं ह्या S2 वरती काय इफेक्ट होतो हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण हायड्रॉलिक लिफ्टमध्ये ह्या ॲप्लिकेशनच्या पास्कल्स लॉच्या सहाय्याने ह्या पद्धतीनं आपण त्याचा यूज करतो. पाहूयात याचा यूज कसा करायचा. त्यासाठी आता सांगितल्या पद्धतीनं S1 and S2 these are the two pistons. S1 has a smaller area as compared with the S2. हे मान्य. आपण इथं P1 प्रेशर एक्झर्ट केलं कुठं, ह्या कंटेनरमध्ये. फर्स्ट कंटेनरमध्ये आपण काय केलं, P हे प्रेशर एक्झर्ट केलं. आता P हे प्रेशर जर एक्झर्ट केलं तर त्या प्रेशरच्या डेफिनेशननुसार इथं काय येईल, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अप्लाइड
इथं प्रेशरच्या डेफिनेशननुसार काय येईल, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. हे मान्य आहे आपल्याला. पण इथं अप्लाय केला गेला फोर्स F1 आहे, इथं असणारा एरिया A1 आहे. मान्य आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. तुम्हाला इथं P1 लिहिलं आहे, ठीक आहे P1 लिहा. इथं अप्लाय केला जाणारा फोर्स पास्कल्स लॉच्या रूलनुसार, पास्कल्स लॉ असं म्हणतो की तुम्ही जर इथं काय केलं, याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, इट अनडिमिनिश्ड टू द एव्हरी पॉईंट किंवा इट इज ट्रान्समिटेड म्हटलं आहे इक्वली, म्हणजे सगळीकडं सारख्या पद्धतीनं हे पसरतं. मग हे इंटरकनेक्टेड दोन आहेत कंटेनर. मग काय होईल, हे प्रेशर इकडं ट्रान्समिट होईल अँड दॅट इज P1 इज इक्वल टू P2 अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. मग पास्कल्स लॉच्या म्हणण्यानुसार आपण हे सांगू शकतो की पास्कल्स लॉच्या रूलनुसार तुम्ही इथं जे P1 प्रेशर एक्झर्ट केले दॅट इज इक्वल टू P2 बिकॉज इट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड. मग ह्या त्याच फ्लुइडचा हा एक पार्ट आहे कनेक्टेड केल्यामुळं, आणि त्यामुळे इथं असणारं प्रेशर हे दोन्हीकडे कसं असेल, जे प्रेशर तुम्ही P1 इकडे अप्लाय केलं आहे, इथं जे P2 लिहित आहे, हे दोन्ही कसे आहेत, इक्वल आहेत अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. मग हे मान्य आपल्याला. इथं असणारा एरिया हा कसा होता, स्मॉल आहे. इथं असणारा एरिया, इथं असणारा एरिया लार्ज आहे. बरं, आपण त्यानुसार काय लिहिलं मग, P1 इज इक्वल टू F1 अपॉन A1 एरिया. मग इथं P2 इज इक्वल टू काय लिहू, P2 इज इक्वल टू F2 फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया अपॉन A2. मान्य, F2 अपॉन A2 लिहिलं. बट P1 इज इक्वल टू P2. त्यानुसार काय लिहू मग, P1 इज इक्वल टू P2. तुम्हाला काढायचं आहे F2 फोर्स. मग काय लिहू, F2 इज इक्वल टू काय लिहिता येईल, F2 इज इक्वल टू असं लिहू, P2च्या ऐवजी इथं लिहिते P1, का तर P1 अँड P2 दिज आर टू इक्वल, मीन्स P1 इज इक्वल टू P2 जर लिहिलं तर त्यानुसार काय येईल, ह्या P2च्या रिप्लेसमेंटमध्ये ह्या P1चा फॉर्म्युला लिहून टाकला. काय येईल तो, F1 करेक्ट आहे, F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2. मला काढायचा आहे फोर्स कुठला, F2. बघा आणखीन एकदा लिहिते, हे क्लिअर करते. आपण काय केलं, प्रेशर कुठं अप्लाय केलं, हे प्रेशर किती लिहिलं, P1 इज इक्वल टू F1 अपॉन A1 अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ प्रेशर P2 इज इक्वल टू F2 अपॉन A2. अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ P1 इज इक्वल टू P2. मान्य, P1 इज इक्वल टू P2. तर ह्या P2च्या पोझिशनला मी लिहिते P1चा फॉर्म्युला. काय आला P1चा फॉर्म्युला, हाय. मग तो लिहून टाकला. काय आला, F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2. बरोबर. F2 जर काढायला गेलं तर काय येईल, F2 इज इक्वल टू, हे भागाकारातलं इकडं गुणाकारात नेऊ, A2 इंटू F1 अपॉन A1. This is the force applied in the second container. थोडा आपण विचार करायला गेलो तर F2 इज इक्वल टू काय आलो, A2. A2 म्हणजे A1 काय, A1 म्हणजे इथला असणारा काय एरिया. A1 म्हणजे काय, इथं असणारा एरिया आहे. कुठं असणारा एरिया आहे, ह्या फर्स्ट पिस्टनचा एरिया आहे. तो कसा आहे, स्मॉल आहे, म्हणजेच हा एरिया स्मॉल आहे इथला. मग जर डिनॉमिनेटरमध्ये हा स्मॉल फॅक्टर आलाय, तर काय होईल, ह्या स्मॉल फॅक्टरनी जर भागलं तर येणारा भागाकार कसा असणार आहे, जास्त. F1 फोर्स A1 कसं आहे, A2 कसं आहे, ग्रेटर आहे. म्हणजे सेकंड कंटेनरमध्ये अप्लाय होणारा फोर्स इनडायरेक्टली ग्रेटर झाला. जरी तो कंटेनर हा बिगर असेल किंवा त्याचा एरिया जास्त असेल तर एरिया मात्र त्याचा कुठं आलाय, अंशामध्ये. त्यामुळं काय झालं की तिथं अप्लाय होणार झालेला फोर्स ग्रेटर आला. दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. हे झालं हायड्रॉलिक लिफ्टच्या बाबतीत. बघा आणखीन एकदा सांगते मी, काय केलं आपण, P1 लिहिलं, P1 इज इक्वल टू
F1 अपॉन A1 लिहिलं. दिस द प्रेशर अप्लाइड इन द फर्स्ट कंटेनर, बरोबर आहे. त्यानुसार P1 इज इक्वल टू F1 अपॉन A1 मान्य. P2 इज इक्वल टू काय लिहू, F2 अपॉन A2, करेक्ट आहे. P1 इज इक्वल टू P2 अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. मग ह्या P2च्या पोझिशनला हा फॉर्म्युला लिहून टाकला F1 अपॉन A1, म्हणजेच F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2. F2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, फोर्स ह्या कंटेनरमध्ये किती फोर्स एक्झर्ट झाला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी लिहिलं मी F2 इज इक्वल टू F1 अपॉन A1 इंटू हे A2 काय छेदामध्ये इकडे जाऊन काय झालं, भागाकाराचं गुणाकारात आलं, म्हणजे फॉर्म्युला काय आला, F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 डिवाइड बाय A1. विचार करायला गेलो तर हा A1 हा स्मॉलर एरिया होता, A2 हा ग्रेटर एरिया होता. तुम्ही जितका ह्या सेकंड कंटेनरचा एरिया, पिस्टनचा एरिया वाढवाल तेवढा त्याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स वाढत जाईल. म्हणजेच हायड्रॉलिक लिफ्टमध्ये जास्त कमी प्रेशर अप्लाय करून जास्त फोर्स कसा एक्झर्ट झाला हे एक्सप्लेन केलं आहे. आणि अशा पद्धतीनं हायड्रॉलिक लिफ्टमध्ये त्याचा वापर करण्यात आला. त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलं आहे. ॲज हे दोन कंटेनर आहेत, स्मॉलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 इज ग्रेटर दॅन A2, A2पेक्षा A2 इज ग्रेटर दॅन A1 हे इथं सांगितलं आणि त्यानुसार आपण हे एक्सप्लेनेशन दिलं. सेकंड ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक ब्रेक्स म्हणजे कशा पद्धतीने आहेत ते आपण पाहणार आहेत. ही डायग्राम आहे हायड्रॉलिक ब्रेक्सची. आता ब्रेक म्हटलं की आपल्याला ऑटोमॅटिकली लक्षात येतात जिथं आपण स्पीड कमी करतो. ब्रेक इज द सिस्टीम विच इज युज्ड टू मिनिमाइज द व्हेलॉसिटी ऑफ दॅट व्हेकल. म्हणजे व्हेकलची व्हेलॉसिटी कमी करण्यासाठी आपण ब्रेक्स वापरतो. मग ह्या ब्रेक्समध्ये त्याच पद्धतीचं कन्स्ट्रक्शन थोडंसं विचार केला तर आपण इथं ह्या फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये काय सांगितलं, फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये सांगितलं की प्रेशर स्मॉल एरियावरती प्रेशर अप्लाय करून आपण काय केलं, लार्जर फोर्स सेकंड कंटेनरमध्ये अप्लाय केला. तसं इथं पाहूयात. म्हणजेच हे व्हील्सला कनेक्ट केले गेलेले सिलेंडर आहेत. त्यामध्ये एक्सप्लेनेशन दिले त्यांनी. द हायड्रॉलिक ब्रेक्स आर युज्ड टू स्लो डाऊन द ऑर स्टॉप द व्हेकल्स विच आर इन मोशन. म्हणजे मोशनमध्ये असणारे व्हेकल स्टॉप करण्यासाठी हायड्रॉलिक ब्रेक्सचा वापर केला जातो. द फॉलोइंग डायग्राम गिव्स द स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ हायड्रॉलिक ब्रेक्स. हायड्रॉलिक ब्रेक्सचं काय केलं आहे, स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलं आहे. देर आर म्हणजे खरं तर इथं आता मास्टर सिलेंडर, दिस इज द मास्टर सिलेंडर. हे मास्टर सिलेंडर आहे. these are the two Slav cylinders and these are again two Slav cylinders. these are the hydraulic tubes. केले काय, ह्याच्यामध्ये हे ऑइल फिलअप केले त्यांनी. आता ब्रेक लावायचा याचा अर्थ आपण इथं ब्रेक पेडल दिले, तुम्हाला दाखवले इथं त्यांनी. हे ब्रेक पेडलवरून तुमच्या काय लक्षात येतं, इथं आपण ब्रेक अप्लाय करणार आहेत. इथं ब्रेक अप्लाय केल्यानंतर विचार केला थोडा तर काय होईल, ब्रेक अप्लाय केल्यानंतर हे ऑइल खालच्या डायरेक्शननी पुशअप होईल. इथे एरिया A1 आहे. हे ऑइलमध्ये पास्कल्स लॉनुसार हे जे आपण ब्रेकच्या सहाय्याने जे प्रेशर त्याच्यावरती अप्लाय केले, इट अनडिमिनिश्ड टू or it is transmitted at any point, transmitted equally and undiminished to every point of the fluid. बरोबर आहे. म्हणजे इथं तेच फ्लुइड आहे, तेच ऑइल फिलअप केलं आहे, इथेही तेच ऑइल आहे, इथेही तेच ऑइल आहे आणि याचं कनेक्शन दिलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या मास्टर जे सिलेंडर आहे हे मास्टर सिलेंडर आहे. ह्या मास्टर सिलेंडरचं कनेक्शन ह्या पुढच्या स्लाव सिलेंडरला आणि हेही मागच्या दोन स्लाव सिलेंडरला दिलं गेलं. मग ह्या दोन्हीमध्ये कनेक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ असा
की इथं अप्लाय होणारं प्रेशर म्हणजेच इथं जे प्रेशर अप्लाय केलं जाईल तेच प्रेशर इथेही अप्लाय होईल, तेच प्रेशर इथेही अप्लाय होईल, तेच प्रेशर इथेही अप्लाय होईल आणि तेच प्रेशर इथेही अप्लाय होईल. मग केलं काय जातं, ह्या मास्टर सिलेंडरवरती F1 फोर्स अप्लाय केला जातो जो P1 प्रेशर एक्झर्ट करेल अँड दिस प्रेशर इज अनडिमिनिश्ड टू these slave cylinders and these slave cylinders to maintain the volume of that oil. The slave cylinder pushes the friction pads. तुम्हाला माहित आहेत सायकलला छोटे छोटे रबर पॅड असतात, तर तुम्हाला ब्रेक्स गाडीचे माहीत असतील, तर ते काय केले जाते, हे पॅड्स व्हील्सच्या अगेन्स्ट म्हणजे जी मोशन आहे त्या मोशनच्या अगेन्स्ट हे काय केले जातात, हे पॅड्स काय होतात तिथं रब होतात किंवा फ्रिक्शन क्रिएट करतात. तुम्हाला माहिती आहे फ्रिक्शनचा रोल काय, फ्रिक्शन अपोजेस द व्हेलॉसिटी, म्हणजे जितकं जास्त फ्रिक्शन असेल तेवढी व्हेलॉसिटी जास्त असते. द स्लाव सिलेंडर पुशेस द फ्रिक्शन अगेन्स्ट रोटेटिंग डिस्क अँड कनेक्टेड टू द व्हील. म्हणजे व्हील्सला म्हणजे हे चाकाला जे व्हील्सला जे हे रबर पॅड्स अटॅच केलेले असतात किंवा पॅड्स अटॅच केलेले आहेत, तर ते काय करतात त्या व्हील्सच्या व्हेलॉसिटीच्या अगेन्स्ट काम करतात अँड दिस स्टॉप्स द व्हेकल अँड दस कॉझिंग अ मूव्हिंग व्हेकल स्लोज डाऊन. जो फॉर्म्युला इथं अप्लाय केला गेला तोच फॉर्म्युला इथेही अप्लाय होईल. म्हणजेच F2 इज इक्वल टू म्हणजे द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द स्लाव सिलेंडर ऑन द व्हील्स ऑफ द व्हेकल विथ द हेल्प ऑफ pads, that is to stop that vehicle or minimize the velocity of vehicle, that is again equal to F2 is equal to म्हणजे इथं अप्लाय केला गेला फोर्स स्लाव सिलेंडरच्या साह्याने, दॅट इज F2 इज इक्वल टू काय येईल, A2 इंटू F1 अपॉन A1. A1 एरिया दॅट इज मास्टर सिलेंडरचा आहे आणि A2 एरिया दॅट इज स्लाव सिलेंडरचा आहे. यांचा एरिया वाढवला तरी ॲटोमॅटिकली ब्रेकच्या सहाय्यानं स्मॉल फोर्सच्या सहाय्यानं लार्जर इफेक्ट इथं आपल्याला जाणवला जाईल किंवा तिथं आपल्याला दिसेल. हे एक्सप्लेनेशन दिलं इथं. त्यानुसार आपण सांगतो की द मास्टर सिलेंडर हॅज स्मॉलर एरिया. इथं ज्या पद्धतीनं टेक्निक वापरलं आहे, द एरिया ऑफ फर्स्ट कंटेनर इज सेकंड कंटेनर इज व्हेरी ग्रेटर दॅन एरिया ऑफ फर्स्ट सिलेंडर. तसंच आहे स्लाव सिलेंडरचा एरिया हा लेस दॅन आहे मास्टर सिलेंडरचा एरिया हा लेस दॅन आहे स्लाव सिलेंडरपेक्षा. तेच इथे सांगितलं आहे मास्टर सिलेंडर हॅज स्मॉलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन याचा स्मॉल आहे आणि याचा मात्र एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला आहे. अँड A1 अँड A2 ऑफ द स्लाव सिलेंडर बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स, म्हणजे इथं अप्लाय केला गेला फोर्स स्मॉलर एरियावरती अप्लाय केला गेला फोर्स हा स्मॉलर असेल F1 अँड द फोर्स ड्यू टू अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ दिस प्रेशर अनडिमिनिश्ड टू द एव्हरी स्लाव सिलेंडर अँड देअरफोर वी कॅन से दॅट इज F2 फोर्स अप्लाइड ऑन दिस स्लाव सिलेंडर्स. ह्या स्लाव सिलेंडरवरती अप्लाय केला गेला फोर्स इज इक्वल टू मागं जो फॉर्म्युला ह्या ॲप्लिकेशनमध्ये आला तोच इथं लिहायला काही हरकत नाही, F1 अपॉन A1 इंटू A2. म्हणजे जितका स्लाव सिलेंडरचा एरिया जास्त असेल तेवढा त्यावरती अप्लाय केला गेला फोर्ससुद्धा जास्त असेल. तेच इथं फॉर्म्युले सहाय्याने काढून दाखवले. हे नेक्स्ट पेजवरती आहे. इथे दाखवले काढून. F2 इज इक्वल टू प्रेशर P इंटू A2. तुम्हाला हे P कुठून लिहिलं तर प्रेशर एक्झर्टेड ऑन द स्लाव सिलेंडर अनडिमिनिश्ड म्हटलं म्हणजे सगळीकडे सारख्या पद्धतीनं काय होतं ट्रान्सफर होतं. P इज इक्वल टू काय लिहावं लागेल मग F2 अपॉन A2 दॅट इज प्रेशर अप्लाइड ऑन द मास्टर सिलेंडर इज इक्वल टू प्रेशर अप्लाइड ऑन स्लाव सिलेंडर. This is the pressure applied on master cylinder, that is काय येईल F1 upon A1. The pressure on master cylinder is equal to स्लाव सिलेंडर. हे जर इक्वलाइज केले तर हा फॉर्म्युला येतो.
आला, हा इथं ठेवून द्या. F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू काढायचं आहे. A2 याला काय होईल, भागाकाराचं इकडं गुणाकारात जाईल. दिस इज द फॉर्म्युला फॉर force applied on the slab cylinder. These are the two applications of Pascal's law. The next point of this chapter is measurement of pressure. आता आपल्याला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रेशरचं मेजरमेंट करायचं आहे.